पहिला चेंडू या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी एलईडी टीव्ही आहे। फायनलचा मानव चालणार अर्थात योगेश पेडकर। आखूड टप्प्याच्या या चेंडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे योगेश पेडकर यासाठी आणि एजाजसाठी। षटकामध्ये धावा येत राहणार, आल्याच पाहिजे, केल्याच पाहिजे, ठोकल्याच पाहिजे। स्लोअर वन या वेळेला नवाचा अर्थात पंचांवरती चेंडू आढळलाय। तेव्हा विजेते पदाचं स्वप्न साकारता येतो। विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकारण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने सुद्धा असाच एक संघ बनवला आणि स्वतःहून कॅप्टन लीडिंग ॲट द फ्रंट म्हणत विश्वचषकावरती नाव कोरलं। या वेळेला आजचा रोह्याचा विश्वचषक कोण जिंकणार? उमेशला पर्श, योगेश हुकमी खेळाडू अर्थात हुकमी एका मैदानामध्ये यश मिळवून देतोय। बबलू पाटील मैदानामध्ये स्थिरवण्यासाठी आलाय, पण बबलू पाटील धावांचा आलेख उंचावणार का? जेव्हा हा सगळ्यात जबरदस्त कत्तलखाना आहे मध्ये पाहायला मिळतोय। वेल बोल्ड नवाज असे सहकारी त्याला म्हणतात, कारण स्लोअर वन। पण आजवर इंग्लंडला इंटरनॅशनल क्रिकेट मधला वनडेचा विश्वचषक जिंकता आलेला नाहीये, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं। आणि ते जिंकायचं असेल तर तशी प्लॅनिंग असावी लागतं। पेडकर ठोकतोय, चेंडू सुमरावरती हल्ला चढवला जातोय। आणखी एक हेलिकॉप्टर असतो, काही गगनभेदी गगनच एकदा आणखीन एक मेजवानी देतोय। षटकारांची हॅट्रिक करण्याचा मनसुबा या वेळेला शादाबने मात्र धुळीस मिळवला असं म्हणता येईल। एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, पण धावा चोरण्यात तुम्ही योग्य करण्यात आली। पण योगेश तसा नाहीये, तो तुम्हाला कधीही आसमान दाखवू शकतो। हे सिद्ध करून द्यायचं आहे। संघ सहकार्यांना प्रेरित करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत। चेंडू हवेत आहे, पण आल्या होत्या त्यातही बबलू पाटीलचा गगनभेदी फटका होता। आणि आता पेडकर या वेळेला फिरवण्याचा तसं विजेतेपद पण कमवायचं हे ध्येयच मनाशी ते बाळगतात। योगेश ठोकतोय परत एकदा स्क्वेअर क्षेत्रात, एक धाव मिळणार, क्षेत्ररक्षक पंपल 2 धावा मिळणार। बबलू स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न नक्की असणार, 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते 33 पर्यंत। असं क्रिकेट मध्ये म्हणतात की मान लो लेवल से गेंदबाजी करनी होगी, यहाँ पे अच्छी लंबाई और अच्छी दिशा से गेंदबाजी करनी होगी। अगली गेंद मुस्तकम की, बहुत ही अच्छी गेंद, गेंद की चतुराई के साथ, हालांकि अपेक्षा नहीं की, तैयार नहीं थे बल्लेबाज कोशिश में कुछ अभ्यास करते हुए यहाँ पे किस तरह से रोका जाए इसका रणनीति सजाते हुए दौड़ पड़े। इस पर फिर से एक बार चक्री खाई थी, घूम गए थे, मगर वहां पे अच्छी फील्डिंग का प्रदर्शन विकेट द्वारा उनका खंभा उखाड़ दिया था। अगली गेंद इस पर दबा फिर से एक बार बबलू पाटिल ने खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में, 1 रन तो वहां पे पूरा कर दिया। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते तीसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं और तीसरा रन मुकम्मल होता हुआ। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और अच्छा भरोसा रखा है, थामे रखा है। सिर्फ 5 रन अब तक खर्च किए हैं। अगली गेंद खर्च किए है 4 गेंदों में और 1 सफलता हासिल की है। फिर से एक बार दौड़ पड़े मुस्तकीम, राइट आर्म ओवर द विकेट। मुस्तकीम अंतिम गेंद आना बाकी है, सिर्फ 5 रन अब तक खर्च किए हैं। जैसे वैसे उस गेंद को खेल दिया था, गेंद ने बल्ले का भारी हिस्सा लिया था और गेंद गली की दिशा में 1 रन के लिए समाप्ति। नो बॉल में जहर नहीं घोलना, अगर खाने में जहर घोले हो तो उसका कोई एक इलाज है, मगर कान में जहर घोलोगे तो बिल्कुल इलाज नहीं है। अगली गेंद मुस्तकीम की, बार बार यहाँ पे
कुछ अलग घटता हुआ दिखाई दे रहा है अगली गेंद। इस पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद को मोड़ दिया था फाइनल सीमा रेखा के नजदीक। एक रन तो पूरा कर दिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन भी पूरा हुआ और यहाँ पे तीसरा रन भी पूरा होता हुआ। बहुत ही शानदार यहाँ पे रनिंग दोनों बल्लेबाजों का होगी। हालांकि वो टैलेंट तो जरूर है, हम देख सकते हैं कि नवाज खान, शादाब सुमरा उनके खेमे में मौजूद है, आज उनके स्क्वाड में मौजूद है। तो यहाँ पे 45 रन बन सकते हैं, यही उम्मीद विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। भाऊ शेला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर। योगेश पेंडकर मी आपल्याला विनंती करतोय कोणत्याही प्रकारे टाइम वेस्ट होणार नाही याची काळजी घ्या। जीतने के लिए 45 रनों की जरूरत। नादीम गुल्ली के हाथों में गेंद, पहला ओवर लेके आया है, राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है। स्ट्राइक गेंद पर हफीज रिजवान, इस मरतबा खेल दिया था स्क्वायर लेग के दिशा में 1 रन के लिए। जिंदगी की सबसे अच्छी पारी यहाँ पे खेल गुजरना होगा। इस मरतबा नवाज कितना बाउंस मिल रहा है, कितना कट मिल रहा है, कितना स्पिन मिल रहा है, इसका अंदाजा लेने के बाद यहाँ पे शुरुआत होती हुई, एक तड़का लगता हुआ अगली गेंद फुलटॉस गेंद उसे खेलना चाहते के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और रिजवान फिर से एक बार खेलने के लिए तैयार है। गेंद जरूर मारने का प्रयास किया था, मगर गेंद ने बल्ले का हिस्सा लिया और शरीर से जाके तारीफ यहाँ पे गेंदबाजी का नमूना मजबूर कर दिया। विकेट की दिशा में एक फील्डर तैयार है। सिलेक्टर्सना तर माहितीच नव्हतं। अशा वेळेला कार्लोस ब्रॅथवेटने रेकॉर्ड करून दाखवला आणि वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्यांदा T20चा विश्वचषक जिंकला। मित्रांनो, नाव कमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नांचे खऱ्या अर्थानं मैदानामध्ये तुम्ही यशस्वीपणे गाठण्यासाठी व्हावे लागते, आत्मविश्वास असावा लागतो, तेव्हाच तर यश मिळतं। आणखी रोचक रोमांचकारी होणार। ची गरज आहे। चेंडू ठोकलाय पण सरळ या वेळेला पाहायचंय की मुकद्दर का सिकंदर कोण होतोय। रिजवान टाळ्या वाजतायत कारण त्याने या सामन्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये त्यामुळे 2च धावा मिळतील। प्रत्येक क्रिकेटरचं गणित फार सुंदर असतं। आलिशान परफॉर्मन्स या वेळेला देतोय, आलिशान पारितोषिकासाठी। चेंडूत 10 धावांची गरज आहे, याच समीकरणाने आपण बोलू। विजय पावले सुरुवात करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। कव्हर्स मध्ये 1 धाव पळून पूर्ण केले। वेळेला मात्र 1 विकेटने 5 चेंडूत 9 धावांची गरज आणि पुन्हा एकदा त्याला वाचवतोय तो परमेश्वर परवरदिगार। सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज।
शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक गली पाहायला मिळतोय, एक पॉइंट पाहायला मिळतोय, डीप कव्हर आहे, वाइडेस्ट लॉंग ऑफ, लॉंग ऑन, विजय पावले ऑन अ मार्क. लक्ष्यच्या बाहेर वार इकडे पाहतोय, मी तिकडे पाहतोय, इकडून तिकडे सोहीकडे, परंतु आता मात्र 4-8च्या हिशोबाने बोलूया, जिथे 4-7 सुद्धा चालतील. विजय पावले रोहा सिटी एंड कडून गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत. नाझीम जोपर्यंत आहे 3 चेंडू 8 धावा. पावलेला या वेळेला चेंडू ओहो नाझीम भाई, नाझीम थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी वेळेचं भान फायनल मध्ये सुद्धा वेगळं नसतं मित्रांनो, ते प्रत्येकाने आपण पाळायचं आहे. 2 चेंडू, जोरदार टाळ्या वाजूनच आपण प्रत्येक चेंडूचं मित्रांनो स्वागत करूया, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा, मोलाचा. विजय पावले हा चेंडू खेळून काढलाय, आपण पाहतोय तो वाईड एश मिड विकेट सिक्मा. आणि स्वप्न पूर्ण करायचं असेल तर द्वारकाला द्वारकाला ठोकावे लागतील. चेंडू पूर्ण झाला, कारण मित्रांनो प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, जोपर्यंत अंपायर फिनिश डिक्लेअर करत नाही. जोरदार टाळ्या वाजूया विजय पावले. द्वारका खेचतोय, वेल प्लेड विजय पावले.